नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवदोक्त जगद्वंदनीय जगदृष्ट महाराष्ट्र मराठ्याचे मान्यवर संत महाराष्ट्र भूषण वैराग्याच्या या ठिकाणी असणारा महामेरू तुका झालाचे कळस वारकरी संप्रदायाच्या आकर्षस्थानी शोभणारे अग्रगण्य वैष्णव देवनिवासी सुप्रसिद्ध साधू श्री तुकाराम महाराज यांचा असून काल्याच्या प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं गुणवर्णन नवे नवे नवल केवडे केवडे भगवान परमात्म्याने जे काही नवल केलेलं आहे गोकुळामध्ये त्या नवलाचं चिंतन या अभंगामध्ये करतात. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदे धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा कुरु प्रथम नमन. दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या जे जीव विद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थ प्रकाशो मने निवृत्ती आता हृदय आपुले चौफाळून आबले वरी वैसो पाऊले श्री जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंची हे नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी किंवा ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणम नामदेवंच दयामूर्तिम नाथम वंदे पुनः पुनः वैराग्यश परामूर्तिम देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. या कुंदिंद तुषारहार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती वीरदेव सदा वंदिता सामांगार सरस्वती भगवती निशेष जाड्या वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं मंगलभुवन मंगलहारी देवौ सुदशरथ रामचरित्र अति पावन पुनि पुनि कितने तिलकी जात बुझन बुझाई आजे सिया राम कंजनम सिंधु पात्रे सुरतरवर शाखा लेखनी पत्र मुर्वे लिखत यदि ग्रहीत्वा कोण शारदा सार्वकालम तदपि तव गुणानामीश पारम न याति माझी वाणी तुझे वर्णे गुणना
साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवी नमः. श्री साहात तया माझी दंडवत काकी जोळी पुढे श्वान नित्य जाणविचे स्थान. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागू सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. नवल केवडे नकळी कानोबाची कोडी. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा पर्याय देणं महत्त्वाचा आहे. तो म्हणजे असा, गेल्या 13 वर्षापासून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं रोहिदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्याचप्रमाणे गीता जयंतीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यातील आजची या ठिकाणी असणारी समरोपाची सांगतीची सेवा काल्याच्या कीर्तनानं या कार्यक्रमाची या ठिकाणी काय होणार आहे, सांगता होणार आहे. विठ्ठल अविरत अखंड असणारा या ठिकाणी नामसप्ताह आदरणीय वंदनीय गुरुवर्य बळीराम महाराज घोंसीकर बाबा यांच्या कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे या ठिकाणी मच्छिंदर महाराज काजळकर जे अनेकाची या ठिकाणी पापताप या ठिकाणी नष्ट करण्याचं या ठिकाणी काम करतात. सुख शांती समाधान देण्याचं या ठिकाणी जीवाला काम करतात. खूप मोठं धर्मकार्य त्यांचं या ठिकाणी आश्रमाच्या माध्यमातून चालू आहे. असे हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय मच्छिंदर बाबा त्याचप्रमाणे त्यांचा या ठिकाणी सर्व परिवार कृष्णा काजळकर रोहिदास काजळकर त्यांच्या सौभाग्यवती त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराजांच्या सौभाग्यवती त्यांचा सर्व या ठिकाणी आप्तजन सगळे सोयरे परिवार वैयक्तिक स्वरूपामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. पण त्याच्यामध्ये सर्व गावकरी मंडळीचं या ठिकाणी देणगीच्या रूपानं भजनाच्या रूपानं अन्नदानाच्या रूपानं कोणत्या ना कोणत्या रूपानं सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आहे. सहकार्याशिवाय होऊ शकत आपल्याकडं म्हण आहे, एकमेका सहाय्य करू आणि अवघी सोसायटी मातीत घालू. असं आहे का? नाही म्हणलं अवघी सोसायटी मातीत घालू म्हटलं. या ठिकाणी अलीकडे तेच चालू आहे ना महाराज, नाही का? अवघा धरू सुफंत म्हणजे हा सुफंत चालवण्याकरता सर्वांची या ठिकाणी गरज आहे. तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारुळी आनंदी या न्यायानं 13 वर्षे या ठिकाणी संपन्न होतात. निर्विघ्नपणाने मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न होतात. आणि त्याच्यामध्ये यावर्षी दुग्ध शर्करा योग आहे. रोहिदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या आश्रमामध्ये अनेक वर्ष भागवत झालं, रामायण झालं, इतर कथा झाल्या, पण संत कथा मात्र या ठिकाणी झाली नव्हती. आणि तेही रोहिदासांची झाली नव्हती. पण ती रोहिदासाची कथा करण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभलं. त्याबद्दल या ठिकाणी मी सर्वांचा आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो की या पुण्याचा पार हे पुण्याचं गाठोडं या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. ते सदैव असंच प्राप्त होत राहावं अशी मी भगवतचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. संत रोहिदास महाराजांचं चरित्रावर प्रकाश टाकण्याचा काम आपण या ठिकाणी सेवा गेल्या 7 दिवसापासून 8 दिवसापासून या ठिकाणी केलेलं सर्वांना चरित्र ऐकलेलं आहे. प्रथमच या ठिकाणी संत कथा होती आणि संत कथा होते म्हणूनच की काय थोड्याच कालामध्ये या आश्रमामध्ये दत्त भगवंताचं या ठिकाणी काय होणार आहे, आगमन होणार आहे. टाळ्या वाजवून सर्वजण स्वागत करा. तुम्ही म्हणाल सप्ताहाचे 12 वर्ष आहेत. मला पण बाबा शंका होती. दत्त आश्रम मी अनेक वेळ आलो, पाया पडायला गेलो, मूर्तीच नाही. दत्त आश्रम पण म्हटलं ठीक आहे, कारण मनामध्ये शंका असतातच काही ना काही, बरोबर आहे ना. पण म्हटलं नसेल, होईल कधी ना कधीतरी. पण का होत नाही किंवा का झालं नसेल. 12 वर्ष झालं, यावर्षी 13वं वर्ष या ठिकाणी नाम सप्ताहाचं संपन्न होत आहे. तरी सुद्धा दत्ताची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही, मंदिर होत नाही. याचं उत्तर मला कथेच्या 7व्या दिवशी या ठिकाणी मिळालं की कुणीतरी या ठिकाणी असणारे विजय महाराज हिवराळे हे आले आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं. आश्रम सर्व या ठिकाणी पाहितला. बाबांचे ते गुरुबंधू आहेत. एकामेकांचं खूप या ठिकाणी मोठं एकामेकाला परमार्थाचं सहकार्य आहे. ते आले, सर्व पाहितलं आणि त्यांनी सांगितलं
जी काय या ठिकाणी दत्ताची मूर्ती लागणार आहे मंदिरासाठी, ती दत्ताची मूर्ती मी माझ्या स्वखर्चाने जेवढी लागेल आणि जशी लागेल तशा प्रकारची मी देण्याची या ठिकाणी काय करतो, संकल्प करतो. नवे त्यांनी सांगितलं मूर्ती येणार आहे, पण मंदिर त्यांनी सांगितलं मंदिराचं पण बांधकामाचं नारळ फोडतो. त्या दिवशी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं बांधकामाचं नारळ सुद्धा या ठिकाणी फोडलं. माझा प्रश्न असा आहे, सप्ताह 12 वर्षे होतो, एक तप पूर्ण होतं, तरी सुद्धा भगवान परमात्मा येत नाही. याचं कारण इथं संत कथा होत नव्हती. कारण जोपर्यंत संतांची कथा होत नाही, जे भक्त चरित्रा ते प्रशंसित असं म्हटलं गेलेलं आहे की देवाला सर्व जगामध्ये जर प्रिय काय असेल तर स्वतःची पत्नी नाही, स्वतःचा आत्मा नाही, पण संत मात्र देवाला या ठिकाणी प्रिय आहेत. भक्त प्रिय आहेत, पण ते कोणते भक्त प्रिय आहेत? जे त्याच्यावरती योगक्षम घालवतात, त्याचं नेहमी चिंतन करतात. अनन्या चिंतयंतो माम येजना पर्युपासतेषां नित्याभियुक्तानाम योगक्षम वहाम्यम. अशाचा योगक्षम या ठिकाणी मी चालवतो. माऊली ज्ञानोबराय बोलतात, जो होय माझा अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण, म्हणून शरणांगता शरण मीची येकू. त्याचा योगक्षम मी चालवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे असे संत देवाला काय आहेत, प्रिय आहेत. मी दुसरी ओवी सांगेल, प्राणाही परोते. बघा माऊली काय बोलतात भगवान परमात्मा, प्राणाही परोते, आवडते निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. म्हणून संत कथा होते, आणि संत कथा झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं सुद्धा आगमन या ठिकाणी होणार आहे. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं आपण ज्यांचा या ठिकाणी जयंती साजरी करतोय, जन्म उत्सव साजरा करतोय, प्रागट्यकरण साजरा करतोय, त्यांचं या ठिकाणी अधिष्ठान आणखी नाही, पण थोड्या काळामध्ये ते अधिष्ठान प्राप्त होणार आहे. पण त्याच्यासाठी अगोदर संत महत्वाचे आहेत, आणि ते संत आदरणीय या ठिकाणी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी रोहिदास महाराज नाही का. रोहिदास महाराजांचं जीवन खूप ऐश्वर्य संपन्न जीवन आहे, खूप त्यागप्रद जीवन आहे, वैराग्य संपन्न जीवन आहे. गेल्या 7 दिवस आपण कथा ज्यांनी ऐकली त्यांच्या लक्षामध्ये असेल, अनेक वेळा त्यांनी चरित्र ऐकत असताना त्यांचे डोळे या ठिकाणी पाणवले होते, रडू आवरता आलं नाही. असं या ठिकाणी संतांचं जीवन असतं. मी तर असं म्हणेल की अरे या महाराष्ट्रामध्ये रामायण भागवत होण्यापेक्षा संत कथा होणं महत्वाची आहे. कारण आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो, या भारतात भाग्यवंत देश कोणता? देश महाराष्ट्र पुण्यशील भारता. पुण्यशील भारता या ठिकाणी महाराष्ट्र पुण्य आहे, पावन आहे, संतांची भूमी आहे. मग या संत भूमीमध्ये सुद्धा काय व्हायला पाहिजे? संत चरित्र. कारण याचा धरीनं अभिमान आणि करीना आपुले जतन असं म्हटलेले. जोपर्यंत संत कळणार नाही तोपर्यंत देव प्राप्त झाला तरी कळणार नाही. विठ्ठल विठ्ठल एक संत झाले का म्हणतात, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दाशी पुत्र. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव सर्व समाजामध्ये संत झाले. हे सर्व एकांत, सर्व संत एकांत या ठिकाणी बसले, आणि बसल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? सर्व संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि सार ते काढिले निवडूनी. जे सार काढलं की या जगामध्ये सर्व आसार आहे तो भगवान परमात्मा सार आहे, आणि त्याचं भजन आपण मनुष्याच्या जीवनाच्या उद्धारासाठी केलं पाहिजे. हा सिद्धांत संत महात्म्याने जगाच्या समोर मांडला. विठ्ठल विठ्ठल तो माझा हा विषय नाही, पण संत कथा या ठिकाणी संपन्न होते. आणि आज त्या संत कथेची असेल, गुरुचरित्र पारायणाची असेल, किंवा या नाम सप्ताहाची सांगता असेल, ती काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी होते. आज काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे.
गेल्या 7 दिवसापासून जी जी मंडळी या ठिकाणी सेवा करते त्यांना आज त्यांच्या सेवेचा मोबदला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्त पारायण आमचे आदरणीय परमेश्वर महाराज शिंदे महाराज कीर्तनाला पण आहेत. स्वतः त्यांची या ठिकाणी एक सेवा पण होती आणि 1 2 4 कीर्तनाला पण त्यांनी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आजही ते काल्याच्या कीर्तनाला उपस्थित त्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे हरिभक्तपर्यंत दत्ता महाराज सौदागर आपल्याच परिसरामधील त्यांचं या ठिकाणी संस्थान आहे. मी त्यांच्या संस्थानावरती काल कीर्तनाला गेलो होतो. असे दत्ता महाराज सौदागर तेही कीर्तनालाही हजर आहेत आणि अनेक वेळा त्यांनी टाळ घेऊन या ठिकाणी चाली गायचा प्रमाणसुद्धा या ठिकाणी साथ देण्याचं काम केलं आहे. त्यांनाही मी त्यांचेही आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण या ठिकाणी असणारे रामेश्वर महाराज मस्के महाराज यांची संस्था संतदास महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि त्या संस्थेतील या ठिकाणी हे एक बालगोपाळ विद्यार्थी मंडळ गेल्या 7 दिवसापासून हरिपाठ असेल, कीर्तन असेल, कथा असेल, सर्व ठिकाणी या ठिकाणी असणारं सहकार्य करण्याचं, भजन करण्याचं, नामस्मरण करण्याचं, हे सर्व कार्यक्रम पार पाडण्याचं या ठिकाणी सेवा त्यांनी केलं आहे. त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो, आभार मानतो. माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण माझाच विद्यार्थी, फक्त हा विद्यार्थी जो आहे ना सांगून जाईल 5 महिन्यामध्ये कीर्तन वाजवतोय बरं का. फक्त 5 महिन्यामध्ये तुम्ही त्याला कसंही विचारा, 1000 रुपयाचं बक्षीस देऊन म्हणजे 1000 रुपये देऊन विचारा की खरंच तू 5 महिन्यात शिकला का नाही. तुम्हाला जर खोटं सांगावं, तो जर तो खोटं सांगत असं वाटत असेल तर त्याला काही प्रलोभन द्या. त्याला या ठिकाणी काय तुम्हाला जे काही करता येईल ते करा आणि त्याला विचारा की खऱ्या अर्थानं तू 5 महिन्यात कीर्तन वाजवायचं शिकला का. तो तुम्हाला उत्तर देईल 5च महिन्यामध्ये शिकलो आणि एकमेव माझा विद्यार्थी येतो फक्त 5 महिन्यामध्ये. गायनही तसेच प्रकारचं आहे, काकड्यापर्यंत त्याचे अभंग पाठण. विशेष म्हणजे त्याचं यावर्षी 12वीचं वर्ष आहे, पण एवढं असून सुद्धा त्यांनी एवढं या ठिकाणी नाथ महाराजांच्या नगरीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. नाही तर अलीकडच्या काळामध्ये संस्था एवढ्या वाढल्यात. फक्त मी ज्यावेळेस शिकत होतो ना 2003ला जोग महाराज संस्थेचा मी विद्यार्थी आहे, कीर्तन परीक्षेतला 2 नंबरचा, त्यावेळेस मी शिकत होतो ना त्यावेळेस फक्त महाराज आळंदीमध्ये 4 संस्था होत्या. एक कुंभार गुरुजीची संस्था होती, एक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था होती, एक सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था होती आणि एक सदानंद महाराजांची या ठिकाणी आळंदीकर सदानंद गुरुजी यांची, अशा 4 संस्था होत्या महाराज. आज एवढ्या संस्था झाल्यात पण बदल मात्र या ठिकाणी व्हायला तयार नाही. का तर या ठिकाणी जे संस्थेमध्ये शिकवलं जायला पाहिजे ते शिकवले या ठिकाणी जात नाही. त्याच्यापेक्षा असं मी म्हणेल ज्यांनी संस्था काढल्या त्यांचाच हरिपाठ पाठ नाही हो वस्तुस्थिती. काय पोरं शिकणार आहेत मला सांगा तुम्ही. हा बोलायचा विषय नाही, पण ही शोकांतिका आहे. आपण कुठंतरी या ठिकाणी जागं झालं पाहिजे. कारण यांना जर चांगल्या प्रकारचे आचार विचार संस्कार संपन्न जर जीवन या ठिकाणी यांचं झालं तर हे उद्याचं भारताचं काय आहे भविष्य आहे. इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चलती, वो देश है तुम्हारा नेता हो तो कल के. तुमचं या देशाचं भवितव्य यांच्या हातामध्ये आहे. म्हणून यांना चांगल्या प्रकारचं संस्कार आचार विचार संस्कार संपन्न जीवन मिळालं पाहिजे. अनेक प्रकारचे बालसंस्कार शिबिरं होतात, त्यांना मिळालं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी या बालगोपाळांना ते मिळालं पाहिजे. तत्वज्ञानाचं आचार विचार संस्काराचं या ठिकाणी शिक्षण, तेव्हा ती संस्था इथं कार्यरत आहे. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सर्वांनीच या ठिकाणी सेवा केलेली, कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की सर्वांच्या सेवेचं कीर्तन असतं नाही का. कुणी चटाई टाकायचं काम केलं असेल, कुणी भाजीपोळी बनवण्याचं काम केलं असेल, कुणी वाढायचं काम केलं असेल, कुणी मंडप झाडायचं काम केलं असेल, कुणी नसलंच काही काम केलं तर मस्त पंक्तीला बसून जेवायचं काम केलं असेल, पण केलंच असेल ना. तोही प्रसादच आहे ना. भानुदास किती गात किंवा महाराज म्हणतात हां देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी. ते जे इथं येतात ना ते देवाच्या प्रसादाने सर्व अधिकारीच होतात. विठ्ठल त्या सर्वांची सांगता आज काल्याच्या कीर्तनानं होणार आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे काय तर ते काल्याचं कीर्तन म्हणजे भगवान चरित्राचं काय भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं काय करायचं, उच्चार करायचा. आणि ते उच्चार का करायचा तर ती अवतार चरित्रे वर्णिता चोरटा वाल्मिक झाला सरता असं या ठिकाणी वर्णन केलं गेलेलं आहे. की जर ते चरित्र वर्णन केलं तर आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन. जसं पूजेमध्ये पूजा करत असताना षोडशोपचार असावी असा शास्त्राचा नियम आहे. त्याच्यामध्ये दही असलं पाहिजे, दूध असलं पाहिजे, पंचामृत असलं पाहिजे, सर्व षोडोपचार असले पाहिजेत. पण कदाचित नसतील आणि पूजा तर करायची.
ज्या ठिकाणी जो उपचार नाही ना त्या ठिकाणी सकल उपचारार्थी अक्षदम समर्पयामी म्हणायचं आणि त्या पूजेला पूर्ण विराम द्यायचा. तसं 7 दिवसामध्ये सेवा करत असताना सेवेमध्ये कमी झाला असेल, जास्त झाला असेल, चुकला असेल, बरोबर असेल, या सर्वाची बरोबरी करण्याचं काम म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल तसं एकदा मंदिराचं काम पूर्ण झालं. मंदिराची या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेश असो माऊली ज्ञानोबांनी 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की एकदा मंदिराचं कळसाचं काम झालं की पुन्हा मंदिरावरती बांधकाम होत नाही. तसं एकदा काल्याचं कीर्तन झालं की झाले, एकदा झाला काला आणि पुन्हा आपण आपल्या गावाला हाला आणि पुन्हा कदाचित बुवा जर गावामध्ये आला तर लोक म्हणतात काला, जे आता काय काम आहे, कीर्तन झालं ना, काला झाला ना, याचं नाव आहे या ठिकाणी काला. काला करत असताना 3 प्रकारचा काला आहे. एक या ठिकाणी हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिला साधने. दुसरा जो आहे तो दही भाताचा खिचडी काला आहे, म्हणजे दही आणि लाई, हा एक काला आहे. आणि तिसरा काला आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, हा एक या ठिकाणी काला आहे. जीवाचं आणि शिवाचं मिलन झालं पाहिजे. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातना. भगवान परमात्मा सांगतो हे सर्व जे जगत आहे ना, मेकांशेन स्थितो जगत. मग हे जे जगत आहे हे जगत परमात्म्याच्या स्वरूपामध्येच मिळालं पाहिजे. जोपर्यंत परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मिळत नाही तोपर्यंत त्याला नावही राहतं, रूपही राहतं, गुणही राहतो आणि भेद सुद्धा या ठिकाणी राहतो. पण एकदा ते परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मिळालं रे मिळालं की महाराज म्हणतात तिथं नावही उरत नाही, रूपही उरत नाही आणि गुणही उरत नाही. सांगायचं झालं तर महाराज म्हणतात हे सारिता निराळी लवण मिळविता जरी, लवण मिळविता जरी, लवण निराळे उदाहरण दिलं. लवण मिळविता जळी, मीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर ते शिल्लक राहतं का? मिठाचं स्वरूप आहे पाणी. मिठाचं स्वरूप काय आहे? पाणी. आणि ते जर या ठिकाणी मीठ पुन्हा पाण्यामध्ये टाकलं, मीठ पाण्यापासूनच बनलं, बरोबर आहे ना, त्याला नाव आलं, रूप आलं, रंग आला, चव आली, सर्व आलं. पण एकदा पाण्यामध्ये टाकलं की तिथं नाव राहतं का, रूप राहतं का, गुण राहत नाही. ते त्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाले. तुम्हाला एकदा या ठिकाणी पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि मिठन पाणी वेगळं करा म्हणलं, करता येईल का? ते त्याचं स्वरूप आहे. तसा हा जीव जोपर्यंत त्या शिवाशी प्राप्त होत नाही ना, देव भगवानी एका रूप झाले, देव भगवानी एका रूप झाले, देव भगवानी एका रूप झाले, देव भगवानी एका रूप झाले. देवभक्त दोन्ही एकरूप झाले आणि मुळीची संचले जैसे तैसे. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे हरिपाठामधलं. देवभक्त काय झाले? एकरूप झाले आणि मुळीची संचले जैसे तैसे. महाराज म्हणतात या ठिकाणी तिथं नावही उरत नाही, भेदही उरत नाही, रूपही उरत नाही आणि गुणही उरत नाही. ते त्याच्या स्वरूपाला काय झालं? प्राप्त झालं.
आणि ते करणं म्हणजे या ठिकाणी काल्याचं कीर्तन. असा या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे, विधी आहे. अगोदर आपण या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमानं अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न करूया आणि राहिला वेळ तर मग या ठिकाणी असणार आपण पुढं चिंतन करूया. बघा, अगोदर मी तुम्हाला शब्दाशार्थ सांगतो, नंतर या ठिकाणी भावार्थ. शब्दाशार्थ आहे या ठिकाणी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी. ज्याच्या ब्रह्मांडामध्ये अनंत या ठिकाणी असणारे या ठिकाणी उदरामध्ये ब्रह्मांड आहेत, असा जो भगवान परमात्मा आहे, या विश्वाला प्रसवणारा एकलिनीचा कंठी म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे पाचे भौतिके महाभौतिके भिन्ने भिन्ने हो. असा जो भगवान परमात्मा या सृष्टीला पसवणारा, या ब्रह्मांडाला जन्म देणारा, तो महाराज म्हणतात हरिहा बालक नंदा घरी. तो कुणाच्या घरी आहे? बालक रूपाने नंदाच्या आणि यशोदेच्या घरी या ठिकाणी आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे गोई. महाराज म्हणतात हेच नवल आहे नाव. हेच काय आहे? नवल आहे. जो ब्रह्मांडाला प्रसवतो, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, जो सर्वाला जन्माला घालतो, तोच बालक म्हणून कुणाच्या घरी जन्माला येतो? नंद बाबाच्या घरी. हेच तर खरं नवल. नवल या ठिकाणी कोडा आहे. त्यांनी पुढच्या असणाऱ्या 3ऱ्या चरणात सांगितलं, पृथ्वी जेने तृप्त केली अशी यशोदा भोजन घाली. अरे जो पृथ्वीला या ठिकाणी तृप्त करतो असं वर्णन केलंय. गतिरी प्रथा प्रभू साक्ष निवास शरणम स्रोत प्रभोपले स्थानम निधानम बीजमव्यम. सर्वांचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा, पण तो मात्र आज यशोदेकडं खाण्यासाठी मागतो. यशोदे घराकडे चाल मना जीव घाल. महाराज म्हणतात पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. आणि असा जो भगवान परमात्मा आहे ना, तो म्हटले या ठिकाणी कसा आहे? नाना रूपाने नटलेला आहे. विविध त्याचे रूप आहेत. अवताराच्या राशी तो हावभावी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. महाराज म्हणतात तुका म्हणी नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवे नवे महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं कोड आहे त्याचं, की तो सर्वांना भोगून या ठिकाणी काय आहे? 16,108 बायका आहेत भगवान परमात्म्याला, पण तो सर्वांना भोगून काय आहे? ब्रह्मचारी आहे. आणि हेच या ठिकाणी नवल आहे. अभंगाचा शब्दाशार्थ संपला. तुम्ही गोदाड्या जर आणल्या असल्या तर मस्तपैकी टाकान झोपा आता निवांत. नाही का? नाही, काल्याचं कीर्तन आहे, दिवसाचं कीर्तन, त्यामुळे झोपणार नाही. तर थंडी वाजायचं काही कारण नाही. अगदी या ठिकाणी सर्वजण लक्ष द्या. अगदी थोड्या वेळामध्ये आपण या अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल अनंत शब्द वापरला. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये आहे. आता ब्रह्मांड म्हणजे काय? तर या ठिकाणी शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. 7 लोक खाली आहेत आणि 7 लोक आपल्या काय आहेत? वरती आहेत. वरती आहेत स्वर्गलोक, महरलोक, ब्रह्मलोक, तपोलोक, जनलोक, असे या ठिकाणी 7 लोक आहेत. बरोबर? आणि खाली 7 पाताळ आहेत. अतल वितल रसातळ महातळ पाताळ असे या ठिकाणी 7 पाताळाचं वर्णन केलेलं आहे. सर्व सांगायला मला वेळ नाही. असे खालचे 7 आणि वरचे 7 मिळून काय झालं? एक ब्रह्मांड. किती? एक ब्रह्मांड. असे किती ब्रह्मांड? असे अनंत ब्रह्मांडे भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये आहेत, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. Bye.
भगवान परमात्मा महाराज म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा बालक नंदा घरी. या जगाला जन्म देणारा, या सृष्टीची रचना करणारा, नवे नवे महाराज म्हणतात ब्रह्मदेवाला जन्माला घालणारा. कारण आपण या ठिकाणी एक चित्र पहा, सुंदर प्रकारचा भगवान परमात्म्याचा फोटो आहे. भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये शयन करत आहे. लक्ष्मी माता भगवान परमात्म्याच्या पायाची सेवा करत, पाय धुयाची या दैवा पात्र झाली, ती या ठिकाणी सेवा करत आहे. शेषानेवरती या ठिकाणी असणारा फणा असा या ठिकाणी काढलेला आहे. निवांत भगवान परमात्मा असे या ठिकाणी झोपलेले आहेत. पण एकलीचिन कंठी म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. आणि अशाच टायमाला भगवान परमात्म्याच्या मनामध्ये काही संकल्प संकल्प निर्माण झाला. जो संकल्प निर्माण झाला ना, तो म्हणजे त्याच्यातून काय झालं, त्याच्या बिंबीमधून असं या ठिकाणी कमळ निघलेलं आहे. काय निघलेलं आहे? कमळ निघलेलं आहे. आणि ते कमळ वरती येऊन त्या कमलामधून काय झालेलं आहे, ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. आणि त्या ब्रह्मदेवाने हे सर्व सृष्टी या ठिकाणी काय केलेली आहे, जन्माला घातलेली आहे. सहयज्ञ श्रोअष्ट प्रजापती असं म्हटलं गेलेलं आहे. करी सृष्टीची रचना नाभी जन्म चतुर्णा नना, म्हणून त्याला पद्मनाभ या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पद्म म्हणजे कमळ, नाभ म्हणजे बिंबी. आपल्या बिंबीतून कमळाला जन्म देणारा जातो, त्याचं नाव काय आहे, पद्मनाभ. महाराज म्हणतात असा भगवान परमात्मा अनंत ब्रह्मांडे उदरी असा तो. पण महाराज म्हणतात हरी हा बालक नंदा घरी. तेवढ्या वेळी त्याचं समाधान होत नाही. तो आनंद भोगण्यासाठी, उपभोग सुख भोगण्यासाठी तो बालक रूपाने कुणाच्या दारामध्ये येतो, महाराज म्हणतात नंदाच्या दारामध्ये येतो, यशोदेच्या घरी येतो. आणि हेच खऱ्या अर्थानं नवल आहे अभंगाचं दुसरं चरण. नवल केवढे केवढे अनेक न अनेक एक येणे नवलाव केला कालावादिता विठा दाठ कवीला ब्रह्मवस गोळ घेऊन लोकी नेला आपण तैसाची तेथे ओनी आठीलाव असं वर्णन केलं गेलं आहे. अनेक येणे नवलाव, आणखी काय नवलाव केला म्हणले, काला वाटिता विधाता ब्रह्मदेवाला ठकवलं, ब्रह्मदेवाला काला दिला नाही, इंद्रादी देवाला काला दिला नाही. नवे नवे मग काला न दिल्यामुळं महाराज म्हणतात ते सर्वची सर्व गायी वासरं असणाऱ्या त्या ब्रह्मदेवाने चुरून नेली सत्य लोकांमध्ये. आता नेमकं काय करायचं, लोक जाब विचारणार, गवळी भांडायला येणार, म्हणून आपण तैसा तिथीची होऊन या. गाय बी तोच बनला, वासरही तोच बनला. हा गवळी गाय तो गवळी गाय, भांड वासर तो भांडो वासरू. महाराज बोधलच नाही सर्व.
म्हणजे आपण तैसाची तेथे होणे आठीला असं या ठिकाणी अनेक एक एन नवलाव केला असे अनेक नवल आहेत. आणि त्या नवलाचं कोड नकळी कानोबाची कोडे. महाराज म्हणतात ते कोडं सर्वसामान्याला समजू शकत नाही. नवे नवे त्याचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न अनेकाने केला. त्याचं कोडं उलगडण्याचा अनेकाने प्रयत्न केला, पण ते कोडं तर उलगडलंच नाही. पण हेच लोक त्या कोड्यामध्ये जाऊन फसले. महाराज विठ्ठल बरं काय कोड आहे त्याचं? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. पृथ्वीजने तृप्त केली, 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 यशोदाची भोजन घाली, यशोदाची भोजन घाली, नवले पृथ्वीला तृप्त करणारा, सर्वांचं भरण पोषण करणारा, सर्वाला अन्न देणारा. अरे सर्वाला काय, ज्या टायमाला या ठिकाणी गर्भामध्ये बाळ उत्पत्ती होती बाळाची, ती माता प्रसवते आणि प्रसवल्याबरोबर या ठिकाणी ते बाळ जन्माला आलं रे आलं की एका साईडला त्या बाळाची वाढ करत असतो, म्हणजे बाळाला वाढवत असतो, आणि दुसऱ्या साईडला त्या आईच्या असतानामधलं दूध सुद्धा या ठिकाणी वाढवत असतो. बाळा दुधा कोण करी उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी. मग जर बाळाला जन्मलेल्या बाळाला जर तो या ठिकाणी दूध देत असेल तर तुम्हा आम्हाला जेवण देणार नाही का? पण असा भगवान परमात्मा महाराज म्हणतात विश्वव्यापक कमळा असणाऱ्या या ठिकाणी त्याशी भोजन घाली. महाराज म्हणतात त्याला भगवान परमात्म्याला कोण भोजन घालतं? यशोदा भोजन घालती. अहो यशोदा भोजन नाही घालीत, तोच यशोदेकडे जेवायला मागतो. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे करी, वांगे भाजोनी भरीत करी, वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबीर दे. आणि काय काय मागतो जेवणामध्ये? महाराज वर्णन करतात. तुपला ओनी भाकर करी, वांगे भाजोनी भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी, मला जेवू घाल, आई लहानच घे गे उंडा, मला भाजूनच दे गे मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा, मला जेवू घाल, आई मी खाईन शिळा घाटा, दयाचा करूनच दे गे मठ्ठा, नाही माझ्या अंगी ताठा, मला जेवू घाल. आई ग खडी साखरेचे खडे, मला करूनच दे गे वडे, बाळ स्पुंदोनी रडे, मला जेवू घाल. नवे नवे आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख,
गाई राखोनी जिजली नख मला देव घाल. नवे नवे तो भगवान परमात्मा तृप्त होतो. भाकरी बरीच गोड झाली. यशोदेने कृपा केली. भक्षोनी सुधार पली. मला देव घाल. नामा म्हणे केशवासी. गाई राखी तो वनास. जाऊन सांगा यशोदेसी मला देव घाल. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. तो भगवान परमात्म्याकडे यशोदेकडे खायला मागतो, भोजन मागतो. भगवान परमात्म्याला ती यशोदा आपल्या हातानं जीव घालते. विश्वाला प्रसवणारा भगवान परमात्मा, विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा, सर्व प्राणी मात्राला या ठिकाणी सर्वांचं पोट भरणारा भगवान परमात्मा पण आज यशोदेच्या घरी बालक या रूपाने येतो आणि यशोदेला भोजन मागतो. हेच भगवान परमात्म्याचं नवल आहे. विठ्ठल विठ्ठल बालक नंदागरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. महाराज म्हणतात विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती असं वर्णन केले. तो सर्व विश्वाला सांभाळणारा भगवान परमात्मा महाराज म्हणतात नाही का. सर्वांचा खांदा वाहणारा भगवान परमात्मा. भावा एकासाठी खांदा वाही आपोलिया. तो म्हणतो या ठिकाणी अरे माझ्याकडे या. हे भवसागराचं पाणी तुम्हाला पुढू देणार नाही आणि बुडायला लागलं तर मी तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे ज्याला गवळणी कडीवरती त्या भगवान परमात्म्याला असा जो आहे सर्व जगाचा भार वाहणारा भगवान परमात्मा त्याला काय करतात गवळणी कडीवरती घेतात. नवे नवे महाराज म्हणतात असा जो भगवान परमात्मा आहे ना तो अनेक रूपाने नटलेला आहे. तुका म्हणे तुका माने नटधारी जीव तुका माने नटधारी तुका माने नटधारी तुका माने नटधारी तुका माने
नकळे कानोबाचे कोरे मंगळ शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी अनेक देव दटला नाना परी उरून भरला चराचरी असं वर्णन केलं गेलेलं आहे. तो अनेक रंगाने अनेक नावाने अनेक रूपाने काय झालेला आहे नटलेला आहे. अनेक त्याचे वेश आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी बाप रुक्मा देव रुखुनली बानली कैसी. आणि असा भगवान परमात्मा म्हणतात भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो भोग भोगून काय आहे ब्रह्मचारी. काय झालं बघा एकदा लक्ष द्या बोलू नका 2 मिनिटं. या ठिकाणी असणारा दुर्वास ऋषी असणारे जेवणाकरता आले कुणाकडं भगवान श्रीकृष्णाकडे या ठिकाणी आले. पण काय झालं नेमकं यमुना नदीला पूर आला होता आणि आल्याच्या नंतर आता काय करावं म्हणून नाईविलाज झाला आणि यमुनेच्या पैल तीरालाच एका वनामध्ये असणाऱ्या दुर्वासाला थांबावं लागलं. निरोप या ठिकाणी दिल्याच्या नंतर म्हटले मला इच्छा भोजन पाहिजे. आता दुर्वास ऋषीचं म्हणजे या ठिकाणी जे भोजन होतं ते काय आपल्यासारखं नव्हतं. 2 चपात्या थोडासा भात थोडाशी डाळ थोडासा भाजी झालं जेवण आहे की नाही आपलं सामान्याचं जेवण. पण त्यांना एका असणाऱ्या या ठिकाणी शिष्याला दुर्वास ऋषींना 60,000 खंड्या अन्न लागायचं महाराज. आता 60,000 खंड्या म्हणजे अख्खा पैठण तालुका त्यांचाच म्हणायचं. जेवढं पिकतंय तेवढं त्यांचंच त्यांना एकट्याला लागायचं. आणि मग त्यांचे 60,000 शिष्य महाराज हे का नाही एवढ्यांना जेवण लागायचं. पण भगवान श्रीकृष्णाला निरोप शिष्याद्वारा महाराज वनामध्ये आलेत इच्छा भोजन मागतायत. आणि मग आता काय देवाचं तरी काय सोपं होतं का महाराज. त्याच्याकडे काय अडचण आहे. 16,108 बायका सर्वांना या ठिकाणी सांगितलं. म्हटले दुर्वास ऋषी आलेत स्वयंपाक करायचा आहे पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करायचा आहे. सर्वची सर्व असणाऱ्या 16,108 लागल्या ना बायका कामाला महाराज. चुली पिटिल्या तवे टाकले आणि मग स्वयंपाकाला कुणी पोळ्या लाटायला लागली कुणी पोळ्या भाजायला लागली कुणी भाजी करायला लागली कुणी वरण भात कुणी साधा भात कुणी गोड भात कुणी बालुशाही कुणी जिलेबी कुणा लाडू कुणी या ठिकाणी श्रीबालाईचा बेत तयार झाला महाराज. सर्वची सर्व पदार्थ तयार झाले. निघाल्या पाट्या भरल्या जाण्याकरता वनामध्ये या ठिकाणी जायचे. पण यमुनेला पूर आलेला आहे. तिथपर्यंत गेल्या पण तिथं गेल्याच्या नंतर यमुनीचं पाणी पाहिलं आणि घाबरल्या. ते म्हटले दुर्वास पलीकडे आहेत आपण अलीकडे आहोत. आता यांना भोजन घेऊन जायचंय कसं जायचं. इथपर्यंत आलो पुन्हा त्या परत आल्या. निरोप पाठवला की यमुना दुथडी भरून व्हायला लागलेली. दुर्वास ऋषी पलीकडे आहेत आम्ही अलीकडच्या तीरावरती आहोत कसं जायचं. त्यांनी काय सांगितलं ते म्हटले या ठिकाणी त्या गवळणींना सांगितलं मी जर तुम्हाला 16,108 बायकांना भोगून ब्रह्मचारी असेल तर तुम्हाला यमुना नदी वाढ देईल. त्या गेल्याच्या नंतर यमुनेची प्रार्थना केली आणि सांगितलं आमचा नवरा आम्हाला भोगून जर ब्रह्मचारी असेल तर यमुना नदी वाढ देईल. महाराज झालं ना खालचं पाणी खालीन वरचं पाणी वणी आणि असा चांगला डांबरूर सारखा रस्ता झाला. पुलच तयार झाला महाराज. तिथून पलीकडे गेल्या आणि गेल्याच्या नंतर सर्व या ठिकाणी असणारे ते पदार्थ सर्व ताटं सर्व त्या असणाऱ्या या ठिकाणी भोजन त्यांच्या समोर मांडलं. पंगत बसली. जेवण या ठिकाणी झालं. विश्वतृप्तीचा ढेकर असणाऱ्या या ठिकाणी दिला. पोट भरलं समाधान वाटलं. पुन्हा निघाल्या तर पुन्हा यमुना नदीला पाणी. रस्ता बंद झाला ना पुन्हा. आता पुन्हा या ठिकाणी म्हटलं आता कसं जायचं म्हटले. त्याला विचारलं तर तो म्हणला ब्रह्मचारी. आता कोणाला विचारायचं म्हटले आता चला ज्यांनी खाल्लंय त्यालाच विचारावं लागेल ना. मग ते दुर्वासाकडे गेले. दुर्वास ऋषीला विचारलं आम्हाला पहिलीकडे जायचंय यमुनेला पाणी आलंय म्हणजे अलीकडे कशा आल्या होत्या. त्यांनी सांगितलं अलीकडे काय नाही म्हटले. अशा म्हणजे कशा आल्या होत्या म्हटले काय नाही आमचा मालक म्हटला जर 16,108 बायका भोगून जर मी ब्रह्मचारी असेल तर तुम्हाला यमुना नदी वाट देईल. मग तो मला त्यांनी जर तसं सांगितलं असेल तर मी बी असंच सांगतो म्हटले या ठिकाणी. म्हटले काय सांगता म्हटले एवढं मोठं अन्न खाऊन जर मी उपाशी म्हणजे निराहारी असेल तर तुम्हाला यमुना वाट देईल. त्या बोंबलायला लागल्या ना महाराज आता वाच. ते म्हटले 16,108 बायका त्यांची पोरं एवढ्या सर्वाला जन्म देऊन तो ब्रह्मचारी
आणि यांनी काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. चिमणीला कोकल दानात तरी सुद्धा या ठिकाणी काहीच नाही. सर्व पाट्या रिकाम्या केला. एवढं खाऊन म्हटले हा उपाशी म्हणजे निराहारी. म्हटले काय हे चरित्र आहे म्हटले. या ठिकाणी कपाळाला हात लावला. महाराज वर्णन करतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असा तो भगवान परमात्मा आहे. अभंगाचा भावार्थ संपला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं आपण भजन करू आणि एक दोन चरित्राचा भगवान परमात्म्याच्या लीलेचं वर्णन करायचं आणि शेवेला पूर्ण विराम द्यायचा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बारक नंदा घरी नवल किवडे किवडे नकळी कानोबाची कोडे. आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन, समारोपाचं कीर्तन. आणि आजचा या ठिकाणी काय आहे, विधी आहे, नियम आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवे गोकुळी चरित्र केले ते आजच्या दिनी या ठिकाणी उच्चारावे. मग त्याने चरित्र करत असताना दोन प्रकारचं चरित्र केलेलं आहे. एक गाई राखताना आणि एक रांगत असताना. एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे असं या ठिकाणी वर्णन केलं गेलेलं आहे. एक रांगत असताना आणि एक रानामध्ये गाई चारत असताना, गाई राखत असताना दोन प्रकारचा या ठिकाणी चरित्राचं वर्णन काल्याच्या कीर्तनामध्ये या ठिकाणी केल्या जातं असं या ठिकाणी आपल्या शास्त्राचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यापैकी भगवान परमात्मा आता सर्व मला तुम्हाला सांगायला, जर काल्याचं कीर्तन म्हटलं, कृष्ण चरित्र म्हटलं तर 7 दिवस जरी या ठिकाणी सांगितलं तरी न संपणार आहे. मग काल्याच्या कीर्तनात किती सांगणार आहे आपण, नाही ना. पण तरी सुद्धा एक दोन लीलेचं फक्त वर्णन करायचं. मग तो भगवान परमात्मा महाराज म्हणतात वसुदेव देवकीच्या पुटी या ठिकाणी कारागृहामध्ये जन्माला आला का, तर या ठिकाणी त्यांनी खूप अशी तपश्चर्या केली होती नाही का. मागच्या जन्मामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं वर तास तू, त्यांनी सांगितलं काय पाहिजे काय नाही. म्हटले आमच्या पुटी तुम्ही जन्माला यावं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. भगवान परमात्मा आले. पण काय झालं होतं, सर्व आपल्याला इतिहास माहिती आहे. साही मारित दुराचारी अनेक देवकीची आणि वसुदेवाची मुलं कंसाने मारली होती. का मारली होती हे तुम्हाला माहिती नाही तर गर्ग पुराण घ्यान वाचित बसा, नाही तर मग पुन्हा एखाद्या वेळेस सांगण्याचा प्रयत्न करूया नाही का. तर असणारे या ठिकाणी मारली होती. 7वी योगमायेने गर्भ नेला होता. 8वा जन्माला आला होता. आता काय करायचं चिंता वाटायला लागली. त्यांनी सांगितलं जसा तो जन्माला आला ना त्याचं प्रागट्यकरण झालं 8 वर्षाचं. त्यांनी सांगितलं तुम्हाला मला तर कोणी मारणार नाहीच आहे, पण तुम्हाला जर भीती वाटत असेल तर नंदाच्या घराला मजने गोकुळाला. म्हणले या ठिकाणी मला काय करावं, वसुदेवाला सांगितलं तुम्ही पाठीमध्ये घाला, टोपल्यामध्ये घाला, डोक्यावरती घ्या आणि म्हटले गोकुळामध्ये नंदाच्या घरी मला नेऊन ठेवा. म्हटले हा माया उपजली तिथे ठेवी मजा आणि येथे मनस. तिने सांगितलं मग हे रक्षपाळ. त्यांनी सांगितलं हे सर्वांचं मी काम करतो. म्हटले मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. निघाले यशोद असणारे या ठिकाणी वसुदेवजी भगवान परमात्म्याला टुपलीमध्ये टाकलं, डोक्यावरती घेतलं. कोणी म्हणतो सुपामध्ये, कोणी म्हणतो टुपलीमध्ये नाही का. तर घेतलं डोक्यावरती भगवान परमात्मा घेतले. उचलला कमळाप्रती बंधने पायीची गळती. सर्व पायामधले बंधन या ठिकाणी नाहीसे झाले. कपाड कुलप या ठिकाणी गळून पडले. सर्वचे सर्व राजमार्ग या ठिकाणी तयार झाला. वसुदेव बाहेर निघाले. मंद मंद पाऊस पडे पाऊस, वरे छाया करे शेष अशी स्थिती आहे. पुढं आले. आता भरपूर पाऊस पडल्यामुळं भगवान परमात्म्याचं आगमन होणार होतं. त्यामुळं निसर्गालाही आनंद वाटला. त्यामुळं धो 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 असा पाऊस पडायला लागला. पण वरती शेषाने काय केली म्हटले छाया धरली. तिथून तिथपर्यंत आले कुठपर्यंत, यमुनेपर्यंत. आता पाऊस पडल्या म्हणलं यमुनेला पूर येणार का नाही येणार, येणार. अनुमान प्रमाण वरी पाऊस पडला म्हणजे इकडे यमुनेला पूर येणार. यमुनेला पूर आला होता. आता पुरातून पलीकडे कसं जायचं विचार केला, पण जायला पाहिजे. नाविलाज झाला. यशोदे पाण्यामध्ये शिरले. अगोदर गुडघ्याभर पाणी, कमरेपर्यंत असणाऱ्या छातीपर्यंत, खांद्यापर्यंत. नवे नवे त्या असणाऱ्या वसुदेवाच्या नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं महाराज. पण भगवान परमात्म्याने नवल केलं. तो म्हटला जर असं जर वसुदेवाच्या तोंडामध्ये नाकामध्ये जर पाणी गेलं
तर म्हातारं मेल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हातारं मेलं तर माझा विचार कोण करेल म्हटले या ठिकाणी. म्हणून त्यांनी काय केलं, आपला जो अंगठा आहे तो डाव्या पायाचा अंगठा पाण्याला लावला. पुर चालला आचाट त्यासी लाविला अंगुष्ट. जसं पाण्याला स्पर्श झाला अंगठ्याचा, सर्वची सर्व यमुना माईचं पाणी या ठिकाणी काय झालं, ओसरलं, कमी झालं. आता का ओसरलं, अंगठाच का लावला, हे सर्व खूप मोठा कथाभाग या ठिकाणी आहे. फक्त स्पर्श केला, पुढं चला. गेल्यानंतर या ठिकाणी रात्रीचे 12 वाजले होते. माया जन्माला आली होती. नंदाच्या घरामध्ये यशोदेच्या कुशीमध्ये भगवान परमात्म्याला ठेवलं. तिथली माया घेतली. रडे माया करी एकांत नामा म्हणे उठती दूत. आला कारागृहामध्ये, आल्याबरोबर माया रडायला लागली. आता मायाच ना महाराज, ती कोण, मायाच. आता बघा ना ती माया रडायला लागली आहे की नाही, हा मायाच आहे महाराज. ती माया गप्प बसत नाही. विठाल विठाल. असा विनोदकार किंवा मी विनोद करत नाही, आपण सांगून जाईल. एका विनोदकारांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी असणाऱ्या की बघा तुम्ही भरपूर अशी या ठिकाणी बुंदी तळा, भजे तळा, लाडू बनवा, अजिबात आवाज येणार नाही. पण फक्त त्याच कढईमध्ये एक कुरडई टाका, अख्ख्या करस खेड्याला निमंत्रण गेल्याशिवाय राहत नाही. तड 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 असतं महाराज ते, आहे की नाही. तसं महाराज म्हणतात, रे माया करी कांत नामा म्हणे उठते दूत. दूत उठले, ते म्हणले अरे बापरे, म्हणले पार काकड्याचा टाइम झाला तरी आम्ही झोपलेलोच, म्हटले उठा. आणि मग पळायला लागली. आणि मग कंसाला सांगायला, अरे कंसा म्हटले चल चल, म्हटले 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. कंस आला, आल्याबरोबर बघितलं, घेतलं, 8वा नव्हता तर ती कोण होती, माया होती, 8वी होती ती. ते म्हटला काय करावं काय करावं, पण म्हटला माया असू नाही तर ब्रह्मा असू, म्हटला या ठिकाणी पोरगा असू नाही तर पोरगी असू, मारल्याशिवाय पर्याय नाही. गरगर गरगर फिरवलं, आपटणार, तेवढ्यामध्ये ती सटकली आणि आकाशामध्ये निघून गेली. सांगितलं, अरे तुझं लागी वदी उपजला मज आधी, मला काय मारतो, म्हटले मी माया आहे, मी आतापर्यंत चांगल्याची काय जिरवली, म्हटली तर तू काय मला मारणार आहे. म्हटले हा तुझा वैरी गोकुळामध्ये जन्माला आहे, तुझ्या माझ्या अगोदर तो आलेला आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्याला काय आनंद वाटला असेल नाही का. अहो चिंतातूर झाला, विचार करायला लागला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करती घरोघर. आता इकडल्या चरित्राला स्टॉप आणि इकडलं चरित्र सुरू. हा म्हणजे वसुदेव देवकीचं चरित्र स्टॉप, मथुरेमधलं चरित्र थांबवायचं, आणि आता कुणाचं चरित्र गायचं, गोकुळामधलं. मग त्या गोकुळामध्ये भगवान परमात्मा रात्रीच्या 12 वाजता कुशेमध्ये ठेवलं होता. अनेक दिवस नंद बाबाला आणि यशोदेला मुलगा नव्हता. अनेक साधनं केले, तपश्चर्या केले, व्रत केले, वैकल्य केले, शेवटी साधून आशीर्वाद दिला. परिणाम काय झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. सकाळच्याला उठले तर असणाऱ्या त्या यशोदेच्या कुशीमध्ये एक नन्हस बालक या ठिकाणी किलकारी मारायला लागलं, रडायला लागलं, हातपाय झाडायला लागलं. आणि ते असणारं या ठिकाणी सुनंदीने बघितलं, म्हणजे कुणी, नंदाच्या बहिणीनं. आणि ती हायगो 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 म्हणत या ठिकाणी बाहेर पळत सुटली आणि सांगायला लागली, माझ्या नंद राजाला मुलगा झाला, माझ्या नंद राजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, एकामेकीला नव्हे नव्हे मारमतात, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मग काय महाराज, एक डावे एकी पुढे, एक वाटी सुंठ वडे. महाराज म्हणतात या ठिकाणी सुंठवडे वाटायला लागल्या, काय गाणं काय गायला लागल्या, नाचायला लागला, आनंदी आनंद. महाराज म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि मग आता भगवान परमात्मा आनंदी आनंद झाल्या. अनेक प्रकारच्या गोदान, भूदान, वस्त्रदान, अन्नदान या ठिकाणी नंद राजाने केलं. मग मुलगा लहान, तर तो या ठिकाणी पाळण्यामध्ये वाढायला लागला, घरामध्ये वाढायला लागला. इकडं आनंदी आनंद, पण तिकडं दुःखच दुःख. महाराज मथुरेमध्ये कोणस विचाराय करायला लागला, आता काय करायचं, वैऱ्याला मारायचं, कसं मारायचं. त्यांनी बैठक बोलवली, मीटिंग बोलवली. आणि मीटिंगमध्ये म्हटले, जो कृष्णाला मारून येईल त्याला अर्ध गाव, म्हटले अर्ध राज्य बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग म्हटली कोण 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 मारणार. त्यामध्ये या ठिकाणी पुतना नावाची राक्षसीन होती. ती म्हटली, अहो म्हटले मी मारते, लहान बाळाला मारायचं म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का, म्हटले सोपं आहे. म्हटले अगं पण तिने सांगितलं, तू एवढी मोठी धिप्पाड, एवढं आगडबंबचे तगडबंब शरीर, राक्षसी वृत्ती, आणि तू कशी काय. नाही म्हटले मला मायावी पण रूप धारण करता येतं. तिने या ठिकाणी माया रूप धारण केलं, सुंदर बनली. नामामणी आली नंदाची या घरा,
आणि सुंदर स्वरूप सुंदरा देवांगना असं वर्णन केलं. जसं स्वर्गामधील देवांगना आहेत, अप्सरा आहेत, तशी या ठिकाणी नटली. आणि नटल्याबरोबर कुठं आली? हा, नंदाच्या वाड्यामध्ये आली, अप्सरा आली. अप्सरा आली आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी मग हाक मारली, यशोदे बाहेर ये, यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आली. आल्याच्या नंतर विचारलं, कोण, कुठून आला? तिने सांगितलं, मी तुझी बहीण. तिने सांगितलं, मला मावस बहीण नाही, सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, आत्या बहीण नाही, मामी बहीण नाही. तू कुठली बहीण म्हटली या ठिकाणी? अगं यशोदे म्हणले, तुला माहितीच नाही, मी 72च्या दुष्काळामध्ये जन्मले आणि त्यावेळेस काहीच नव्हतं. मग लहानपणीच माझ्या बापाने लग्न केलं आणि मला तिकडे कर्नाटकामध्ये दिलं. तेव्हापासून म्हणले आपली भेटच नाही, पण तुला मुलगा झाला, आनंद वाटला, आले. म्हटले कुठे? त्यांनी सांगितलं, कृष्ण आहे आतमध्ये, पाळण्यामध्ये आहे, झोपलेला आहे. नंतर थोड्या वेळाने जागा होईल. भगवान परमात्मा म्हणला, थोड्या वेळ नाही, मी काय झोपायला आलो का म्हटलं? इथं भवानीच्या बाहेरचं गिराईक आहे, परत जाऊ द्यायचं नाही. लगेच रडायला सुरुवात केली. आणि ती म्हणाली, अगं तो तर रडायला लागलाय, जागाच आहे, खोटं बोलते यशोदे, घेऊ का म्हटले मांडीवरती? म्हटले आता घे बहीण. म्हटले हो काय? म्हटल्याच्या नंतर म्हटले, या ठिकाणी आता लहान लेकराला काय आवडतो? दूध. तिने लगेच स्तनाला लावलं आणि मग भगवान परमात्म्याने असणारं त्या दुधाला दूध प्यायला सुरुवात केली. स्तनाला तोंड लावलं, दूध प्यायला सुरुवात केली. महाराज म्हणतात या ठिकाणी अगोदर तो सर्व दूध पिला, पण दूध पिताना सुद्धा काही भाव सांगितले आहेत. त्याने डोळे झाकले. का झाकले याचे पण काही भाव आहेत. आणि बघ गट 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 दूध पिल्याच्या नंतर या ठिकाणी असणारा पुढं रक्त ओढायला लागला, रेत ओढायला लागला, पंचप्राण ओढायला लागला. आणि मग ती म्हणायला लागली, मुंच मुंच, कृष्णा सोड, कृष्णा सोड. कृष्णा म्हणला, मी एकतर कुणाला कधी धरीतच नाही, आणि धरलं तर त्याचं काम झाल्याशिवाय सोडीत. खूप प्रयत्न केला, शेवटी त्याचा अंतकाळ जवळ आला. ती निजधामाला गेली, मेली, शरीर जागेवरती पडलं, पंचप्राण या ठिकाणी निघून गेले. आणि मग असणारा या ठिकाणी धाडकन आवाज आला. यशोदा पळत आली, पाहितलं, अरे बापरे, म्हटले एवढं मोठं शरीर, ही राक्षसीन, आणि भगवान परमात्मा तिच्या स्तनाचं दूध पितो असं ते चित्र या ठिकाणी दिसायला लागलं. मग कसं तरी कृष्णाला उचललं, या वाटाची माती घे, त्या वाटाची माती घे, इकडे काळे केस घे, झाडणी घे, आल्याची, मेल्याची, गेल्याची, अशी ती दृष्ट काढली. ती माया काढत असतात नाही का लहान बाळाची, दृष्ट काढली. आणि मग पुन्हा म्हटले, काही खरं नाही रे बाबा, म्हटले अवघडच आहे. असं काय म्हटले, या ठिकाणी असणार हे संकट आलं होतं. असे अनेक संकट या ठिकाणी आली. पुढं कोण आलं? महाबळ भट्ट ब्राह्मण सुद्धा या ठिकाणी आला. अनेक दैत्य आले महाराज, पण अवघी दैत्य खाणी बुडविली. सर्वची सर्व दैत्य मारून टाकले. आता भगवान थोडं लहानाचे मोठे झाली, 6 महिन्याची झाली. आणि 6 महिन्याचा मुलगा काय करत असतो? 6, 7, 8 महिन्याचा मुलगा रांगतो ना, बरोबर आहे ना? कधी रांगतो? आता आपल्याला काय माहिती, तुम्हालाच माहिती महाराज, नाही का? हां, रांगतो. भगवान परमात्मा रांगायला लागला. निस्ता रांगायला लागला नाही तर तो लोणी सुद्धा चोरायला लागला. रांगत रंगणे चोरीत लोणी, धावणी धरती गवळ, बांधिती चरणी देती घराणी, यशोदे साजन, दौदेतो बक्षुनी कमाल लिहिले, नवल केले साजने. कृष्ण आळवा आळवा, परतो निमाते धावा कृष्ण. अर्थात या ठिकाणी तो दैदूत चोरायला लागला, रांगायला लागला, मडके फोडायला लागला. अशा प्रकारचं चरित्र त्या गोकुळामध्ये भगवान परमात्मा करायला लागला. विठ्ठल असं म्हणतात. या ठिकाणी उखळी बांधिता उपटले विमल अर्जुन, विमल अर्जुनाचा सुद्धा या ठिकाणी उद्धार केला. आणि पुढं महाराज म्हणतात या ठिकाणी तो आता चालायला लागला, थोडा थोडा बोलायला लागला. आणि मग म्हटला त्यांनी एक अवलोकन केलं, गोकुळामध्ये दृष्टी टाकली तर सर्वचे सर्व गोपाळ त्याला कसे दिसले? उद्बत्ती छाप दिसले, काडीमोड दिसले. त्यांनी सांगितलं, अरे आपल्या गावामध्ये एवढ्या गायी आहेत, म्हशी आहेत, दूध आहे, दूध आहे, तूप आहे, एवढं सर्व असताना तुम्ही अशी तुमची तब्येत म्हटली अशी का? म्हटली या ठिकाणी उद्बत्ती छाप का बरं? त्यांनी सांगितलं, हे सर्व जरी दही दूध तूप असलं तरी हे सर्व कुठं जातं विकायला? कंसाच्या नगरीमध्ये मथुरेला जातं. आणि आम्हाला मात्र ताकाचं पाणी राहतं, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आणि मग ताकाने काय म्हटले? बुद्धी वाढेल का? ताकाने काय शरीर वाढेल का? म्हटले आम्हाला आमचे आईबाप म्हटले खायला देत नाहीत. असं जर असेल तर म्हटले उद्यापासून जर ते असे देत नसतील तर काय करायचं? म्हटले त्यांच्या पश्चात म्हणजे चोरी करून खायचं. आणि भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना बोलवलं.
श्रीकृष्ण दुग्ध बालचौर्य संघटना स्थापन केलं. भगवान परमात्मा अध्यक्ष झाला आणि पेंद्याला उपाध्यक्ष बनवलं. आणि सर्व गोपाळांनी सांगितलं उद्यापासून काय करायचे म्हटले, चोरी करायची. पण म्हटले आपल्या चोरीचा नियम आहे. चोरी करायचं म्हटलं साधनं पाहिजेत का नाही. मग त्यांनी सांगितलं घ्या रे सामुग्री चोखट, काटे सराटे नीट, माच बांधावी बळकट, शब्द कटकट न करावी. त्यांनी सांगितलं काटे घ्या, सराटे घ्या, वस्त्र गाळी मृत्तिका घ्या आणि ही सर्व साधनं घ्या. त्यांनी सांगितलं अरे देवा चोऱ्या करायचे म्हणल्यावर काय पाहिजे म्हटले, मशीनगन पाहिजे, घोडा पाहिजे म्हटले, तलवार पाहिजे, शस्त्रास्त्र पाहिजेत, लाल चटणी पाहिजे म्हणले, बुकनी जर धराय आले तर डोळ्यामध्ये टाकायला. ही चोरीची साधनं तू काय सांगायला लागला म्हटले या ठिकाणी. बरं ठीक आहे म्हटले, आता हे सर्व चोरीचे साधनं कसे वापरायचे आम्हाला माहिती आहे, पण हे चोरीचे साधनं वापरायचं आम्हाला ज्ञानच नाही म्हटले या ठिकाणी. ठीक आहे म्हटले मी सांगतो. बघा आपण संध्याकाळी म्हटले या ठिकाणी चोरी करण्याकरता गवळणीच्या घरामध्ये जाणार. गवळण जर या ठिकाणी जागी झाली आणि आपल्या मागं पळायला लागली तर हे सराटे आहेत ना तिच्या समोर अशी रस्त्यावरती फेकायची. ती पळत परत येणार, पायामध्ये सराटा मोडणार. सराटा मोडल्याच्या नंतर ती खाली वाकणार. सराटा काढण्यासाठी तेवढ्यामध्ये आपण पळून जायचं. पण पेंद्या मोठा हुशार होता, चाबरा होता. तो म्हटला ती जर चपला घालून आली तर. बरं ते काय चपला आपल्याकडेच घालून येते का, ते किचन मध्ये सुद्धा चपला घालती. चपला घालूनच स्वयंपाक करतात महाराज, बाया करतात का नाही अलीकडच्या काळामध्ये. म्हणला तू जर चपला घालून आली तर. म्हटलं ठीक आहे, जर चपला घालून आली तर आपल्या हातामध्ये काय म्हटले, हे वस्त्र गाळीव काय आहे, मृत्तिका आहे, माती आहे, ही तिच्या डोळ्यामध्ये फेकायची. पण पुन्हा म्हणला पेंद्या ती जर चष्मा घालून आली तर आजी सारखा. मग काय करायचं म्हटले. आता काही प्रश्न न काम करणारी माणसं काय असतात महाराज, प्रश्न विचारत असतात नाही का. ज्याला कामच करायचं नाही ते काय करतात, प्रश्न विचारत असतात. निकाम्या वर्गातला सांगितलं जा त्या भाऊसाहेबांना बोलून आण. तो म्हणतो असतो जर तिथं कुत्रा असलं तर. अरे त्याला सांगावं लागतं बाबा मी तिथंच आलोय, तिथूनच आलोय. तो म्हणतो तुम्ही इकडे आल्याच्या नंतर ते बाहेर गेले असले तर. अरे त्याला सांगितलं बाबा ते बाहेर जाणार नाहीत. तो शेवटी म्हणतो तिथं कुत्रा असलं तर. त्याला सांगितलं बाबा ते कुत्रा असलं तर काही करणार नाही. तो म्हटला चावलं तर. म्हणलं इथंच मर, कशाला कुठं जातो मोकार उगच उग. म्हणजे काम करत नाही, नाही म्हणत नाही, काम करत नाही, हा निकाम्या. दुसरा वर्ग आहे सांग काम्या, सांगितलं तेवढंच काम करणारा. सासूबाईने सांगितलं चुलीचं आपलं दुधाचं पातेलं चुलीवरती, आपलं चुलीवरती आहे, अलीकडच्या भाषेमध्ये गॅसवरती आहे. मी जरा काल्याच्या कीर्तनाला जाऊन येते, माझ्याकडे लक्ष ठेव. त्यांनी म्हणजे सांगितलं काही अडचण नाही. आत्याबाई तुम्ही खुशाल जावा. आत्याबाई कीर्तनाला गेल्या, परत आल्या. पाहतात तर दुपारी या ठिकाणी दुधाच्या पातेल्यामध्ये काळी कुत्री दूध पित होती आणि सुनबाई तिच्याकडं चांगली मजेत बघत होती. आता असं दर्शन बघितल्याच्या नंतर खरं सांगा त्या सुनबाईने सत्कार केला, सासूबाईने सत्कार केला असं नाही का, गळ्यामध्ये हार घातला असेल, कपाळाला बुक्का लावला असेल आणि हातामध्ये नारळ देऊन जे हारी घातला असेल, घडला असेल असं. अहो तिने बोलायला सुरुवात केली, अगं तुझे डोळे फुटले का, तुला दिसत नाही का, तुला अक्कल आहे का, तुझ्या आई बाप्पाने हेच शिकलं का. महाराज एका दमात समज बोलतात, कुठं शिकल्या आणि कोणत्या शाळेत शिकल्या त्यांनाच माहिती. हा तिचं नाव सासू, तिचं नाव सासू, जी एकदा का होईना सुनेच्या डोळ्यातून काढते आसू, तिचं नाव काय, सासू. सून कशी जरी वागली तरी तिला सहन होत नाही. बघा पहिल्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये बघायला भेटतं नाही का. हा सासू आणि सुनबाई संगच या ठिकाणी शेतामध्ये निघाव्यात आणि मग तेवढ्यामध्ये एखादी तिची मैत्रीण भेटावी. का ग म्हटले आज दोघी बरोबरच. हा ना म्हटली माझी सवत आहे ना म्हटली मागच्या जन्मातली, मागं कशाला राहील. तिला वाटलं आपलं चुकलंच काय नो. ती थोडं पुढे गेली आणि पाठीमागं राहिली. म्हटली आज तू एकटीच बा म्हटली या ठिकाणी शेतामध्ये चालली. हा म्हणली माझी सून आहे ना म्हणली, आता लग्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी काढलं ना म्हणली मला घराच्या बाहेर, ती कशाला पाठीमागून. म्हणजे पाठीमागं चाललंय तरी तिला वाटलं आपलं चुकलं काय नो. सासूबाईच्याही पुढे या ठिकाणी घेर टाकला, दुसरा तिसरा घेर टाकला, भरभर 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 अशी या ठिकाणी पुढे निघाली. म्हणली आज सुनबाई कुठे हो, तुमच्या बरोबर दिसत नाही. म्हणले बघा ना बाजारला घोडी चालली म्हटले या ठिकाणी. तिथंही नावं ठेवणार, तिचं नाव या ठिकाणी सासू. पण महाराज म्हणतात या ठिकाणी दुधाचं पातेलं चुलीवर आहे, आताच्या भाषेत गॅसवर आहे. पाहितलं
आणि मग त्या सुनीने सासूने बोलायला सुरुवात, अगं तुला दिसत नाही का, तुझे डोळे फुटले का? ते म्हणले ओ सासूबाई गप्प बसा. म्हणले कशामुळं बडबड करता? अहो म्हटले दुधाच्या पातेल्यामध्ये कुत्री दूध पिती आणि तू तुझ्याकडे खुशाल बघती म्हटले डोळे वटारून. त्याने सांगितलं तुम्ही मांजरीचं सांगितलं म्हणजे मांजरीला पिऊन द्यायचं नाही, कुत्री पिली तरी याला म्हणायचं सांग काम्या, आगाव काम्या. असे या ठिकाणी 3 प्रकारचा वर्ग आहे. मला सर्व सांगायला बघा तुम्हाला वेळ नाही. शेवटी या ठिकाणी पुढं काय झालं, त्यांनी या ठिकाणी ठरवलं आणि या ठिकाणी नियम केला म्हणायचं आणि शब्द कटकट न करावे, कुणी बोलायचं नाही. सर्व प्रशिक्षण दिलं. चोरी करण्याकरता एका घरामध्ये गेले, भरपूर असं दही दूध खाल्लं आणि खाऊन या ठिकाणी सर्वची सर्व दुधाने पालथी घातली. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची आपुरी, आजी चोरी केली खरी. मग अशा चोऱ्या व्हायला लागल्या. जशा चोऱ्या व्हायला लागल्या तशा गवळणी घराने पण सांगायला लागल्या, हा यशोदे यशोदे तुझ्या पोरला काहीतरी सांग. परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन टाकाचा डेरा सैरा फोडीला त्यावरी. म्हटले उन्हाळ्याचे दिवस होते, माझं या ठिकाणी 70 वर्षाचं म्हातारं चांगलं म्हटले कपडे काढून बाजावरती झोपलं होतं. तुझा कृष्ण आला, भरपूर दही दूध खाल्लं ती खाल्लं म्हटले, ताकाचा डेरा घेतला आणि त्याच्या डेरीवर थाप कोणी फोडला. आपला का काय दक्ष असलं पाहिजे. विठाला विठाला म्हणले बरं झालं माझं कुंकू बळकट, नाही तर म्हाताऱ्याचा दावा काढायची पाळी आली असती म्हटले या ठिकाणी. अरे एक खोड्या का, हा महाराज म्हणतात तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काही केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवणी, गाठ बाई कोणाशी सुटीना, यशोदी बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. दाढी वेणीची गाठ काय, मुखाला मुख चुंबन देतो काय, अनेक प्रच्या खोड्या या ठिकाणी करायला लागल्या. शेवटी त्याच वैतागल्या. त्या म्हटल्या यशोदीला घरानं सांगण्यातही काही मजा नाही, त्यापेक्षा आपलं म्हटले गाड्या झोपा, आपलं सामान भरान चला म्हटले गोकुळाच्या बाहेर कुठंतरी. म्हणून सर्व गाड्या बैल्यावर एखाद्या झुपले, सर्वचे सर्व निघाले आणि निघाल्याच्या नंतर सर्व लावाजमा निघाला. आता देवाला वाटलं हे जर समजे निघून गेले तर गोकुळ ओस पडल्याशिवाय राहणार नाही, काय करावं काय करावं. म्हणून भगवान परमात्म्याने काय केला, ते जो गोपाळ होता त्याच्या बायकोला कृत्रिम अशी तहान लावून दिली. तहान लागली त्याला. असा रस्ता होता, कुठंच पाणी दिसत नव्हतं. ती म्हटली अहो ऊन पडलंय, फार जवळजवळ या ठिकाणी 2 वाजत आलेत, आता या ठिकाणी मला तहान लागली. कुठवर म्हटले या ठिकाणी जायचं, तहान लागली, पाणी आणा पाणी आणा पाणी आणा. तो पाणी आणण्याकरता गेला आणि गेल्याच्या नंतर तो सांगून गेला, म्हटलं मी जर गेलो तर कदाचित कृष्ण आल्याशिवाय राहणार नाही, लक्ष दे. भगवान अर्थात तो जो गोपाळ आहे, जो गवळी आहे, तो खाली गेला, एका विहिरीमध्ये उतरला, पाणी भरायला लागला. पण इकडं कृष्ण आला, तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं, म्हणजे कृष्णाचंच रूप धारण केलं आणि तो असणारा या ठिकाणी तो गाडी हाकायला लागला. जसा गाडी हाकायला लागला तसा हा घागर घेऊन वरती खांद्यावरती आला. पाहिलं गाडी उभी होती. अचानक म्हणले गाडी कस काय चालायला लागली. गाडी निघाली. ओ गाडीवान थांबा, ओ गाडीवान थांबा, माझी बायको, माझी गाडी, माझी बैल कुठं घेऊन चाललात. हे सांगितलं चल म्हटली. पटापटा पटापटा या ठिकाणी निघायला लागले. शेवटी तो पळत पळत आला. आल्याच्या नंतर पाहितलं, म्हणले तुम्ही कोण. आता त्यांनी काय केलं होतं, कृष्ण भगवान परमात्म्याने तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं होतं. तिच्या काय केलं होतं, नवऱ्याचं रूप धारण केलं होतं आणि तो गाडी हाकत होता. त्याने मी म्हटले हिचा नवरा आहे म्हटले. त्यांनी सांगितलं अरे तू कशाचा नवरा. म्हटले मी पाणी आणण्याकरता गेलो होतो, मी हिच्या बरोबर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लावलंय. म्हटले मी हिचा नवरा. बाई म्हणायला लागली माय, हाई म्हणतो मी तिचा नवरा, तोही म्हणतो मी हिचा नवरा, नेमकी आता मी बायको कुणाची नेमकी, तिला पडली ना चिंता. या दोघांची या ठिकाणी असणारे भांडणं लागले. हात गायचं तोंड गायचं भांडण हात गायवर आलं, एकामेकाला धरायला लागले आणि मग दोघाचा भांडण आणि तिसरा तिथं तयार झाला की पुन्हा तो गाडी हाकायला लागला. ते म्हणले आपल्या दोघाच्या भांडणात तिसराच गाडी हाकायला लागलाय. म्हटलं काही खरं नाही. असंच या ठिकाणी असणारे त्याची फटफजिती केली. शेवटी त्यांनी सांगितलं माझी बायको, हा म्हणायचा माझी बायको, तो म्हणायचा माझी बायको. ते म्हटले जाऊ दे आता आपण चला नंदाच्या वाड्यामध्ये. नंद राजा म्हटले हा न्याय निवाडा केल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणला माझी बायको, हा म्हणला माझी बायको. नंदराजांनी सांगितलं बायको कुणाची असू द्या तशी भेटणार नाही, परीक्षा म्हटले घेतली जाईल.
म्हणून काय केलं, चांगला असा लांबवर या ठिकाणी 100 फूट खड्डा खणला असा लांबवर. त्याने सांगितलं इथून पलीकडे जो उडी मारील त्याची म्हटले बायको ज्याची होती तो तर लगे कंबार गळूनच खाली बसला. ते म्हणला गेली म्हणला वरची वर. बरं दुसरी भेटत नाही म्हणलं, आता करायची म्हणलं तर आता ज्याची झाली नाही त्यांनाच भेटणार, मला कुठली म्हणला दुसरी भेटायची. हातपाय गाळले. ते म्हटले या ठिकाणी आहे तयार. त्यांनी सांगितलं हो तयार आहे म्हटले या ठिकाणी. आता तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा महाराज त्याला काय अवघड आहे हो. 1 2 3 म्हणला, धाडकने या ठिकाणी उडी टाकली. यांनी उडी टाकून पलीकडे गेला. तो म्हटला परीक्षेत म्हणले 100% पास. आता ज्याची बाईक होती तो म्हटला मारा म्हटले या ठिकाणी तुम्ही उडी. तोही पळत गेला, लांबवर गेला. 1 2 3 उडी मारणार पण खाली बसला. तो म्हणला बायको गेली तर जाऊ द्या म्हणला, पण टंगडं जर मोडलं तर म्हशी सुद्धा राखायला कोणी ठेवायचं नाही म्हटलं या ठिकाणी. काय उपयोग आहे म्हटलं या ठिकाणी. त्यापेक्षा बायको गेली तरी चालेल. नंदराजाच्या लक्षामध्ये आलं सर्वसामान्य जीव 100 फुटातून उडी मारू शकत नाही. ज्याने उडी मारली तो देव आहे, आणि ज्याला उडी नाही मारती आली तो गोकुळ, तो कोण आहे, गवळी आहे. त्यानं सांगितलं ही तुझी बायका, ही तुझी या ठिकाणी गाडी, पण पुन्हा जर या ठिकाणी गोकुळ सोडून गेला तर माझे इतकं वाईट नाही. म्हणजे तिथं शिक्षाही केली, सांगण्याचाही प्रयत्न केला, पण अनेक खोड्या. शेवटी या ठिकाणी सांगितलं काय करावं. शेवटी सर्व गवळणी एक दिवस या ठिकाणी असणाऱ्या यशोदेकडे गेल्या आणि घरानं सांगायला लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी गावी गावी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी गावी गावी. यशोदे कृष्णाला सांगावे अनया काम करी धंदा त्याची गवळण मी राधा. कृष्णाला उकळासे बांधावे गोकुळी राहावे का जावे. यशोदेने विचार केला काय करावं. यशोदेची एक मैत्रीण आली, म्हणली आता तुला शेवटचा उपाय सांगते. म्हटले जा कुणाकडे तरी त्याला सुकून बघ म्हटले, त्याला आरती घाल म्हटले, देवराशाकडे जा म्हटले, हा बघ म्हटले काही करता येईल का. म्हणून ती एका या ठिकाणी असणाऱ्या देवराशाकडे गेली, एका माऊलीकडे गेली. तिने तिला सुकून बघितलं. बघतीत का सुकून, आरती घालतीत का. आणि मग तिने सांगितलं सोपं आहे म्हटले, काही अवघड नाही. काय कर म्हटले, 1 दिवस म्हटले या ठिकाणी असणार 1 महिना गणपतीचा उपवास कर, नवस कर, आणि तू ज्यावेळेस कृष्णाला गुण येईल ना त्यावेळेस तो असणारा या ठिकाणी मोदकासहित पूजेचं सामान घेऊन नवस फेडण्याकरता जा. ते सांगितलं काही हरकत नाही. एक मासदेव एक खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी. देव म्हटला 1 महिना तर 1 महिना खोड्या बंद म्हटलं. त्यांनी सांगितलं स्टॉप, अजिबात खोड्या करायच्या नाही. सर्व खोड्या बंद केला. 1 महिना गेला. 1 महिन्याचा उपवास संपला. चतुर्थी आली. यशोदा म्हणली वा 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 गणपती बाप्पा, तुमचा खरंच या ठिकाणी मोठा गुण आहे. तुमची या ठिकाणी कृपा झाली. माझा कृष्ण कुडी करायचा थांबला. कृष्ण म्हणला थांबला का दाखवतो. म्हणला थांब थोडंच तुला. हां, सर्व हराभर मोदक केले, सर्व तयारी केली, आणि कृष्णाला सांगितलं ए कृष्णा चल म्हणले गणपतीचा नवस फेडायला. कृष्णा म्हणला आई नवस तू केला का मी केला. आईने सांगितलं मीच केला म्हटले. मग तुझा नवस तू फेड ना म्हणले. मला काय घेणं तरी म्हटले. येत नाही म्हणे जा. ए कृष्णा चल म्हटले, नाही तर कानफाटात मारल्याशिवाय राहणार नाही. रागवली, हाताला धरलं. गेल्याच्या नंतर गणपतीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सर्व यथासांग पूजा झाली. सर्व या ठिकाणी करायचं, आरती करायची, पण तेवढ्यामध्येच या ठिकाणी काड्याची पिटी विसरली. कृष्णा सर्व आलं रे, पण काड्याची पिटीच राहिली म्हणले या ठिकाणी. आता आरती कशी पेटवणार. जा म्हटले कृष्णा काड्याची पिटी घेऊन ये. कृष्णा म्हणला आई नवस तुझा, आणि काड्याची पिटी मी आणायची. गणपतीला चालेल का म्हटलं. हे आपण जाणार नाही म्हटलं. कारण लहान मुलं मोठे या ठिकाणी काय असतात, विचित्र असतात महाराज. आपण एक बोललो की ते दुसरंच बोलतात. एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन घेण्याकरता साहेब आले. विचारलं हुशार विद्यार्थी कोण. त्याने सांगितलं का 1 नंबर हा 2 नंबर. त्याने सांगितलं उभा राहा. त्याला सांगितलं विचारलं बाबा तू समोर आहेस, तुझ्या समोर म्हटले पूर्व दिशा, तुझ्या उजव्या हाताला उत्तर दिशा,
डाव्या हाताला दक्षिण दिशा, मागे काय म्हटले या ठिकाणी, तो मला माझी चडी फाटलेली आहे. आता हे विचारलं होतं का? म्हणजे विचित्र पोरं असतात महाराज. आपण एक विचारलं की दुसरं तसं. कृष्ण बोलायला लागला, त्यांनी सांगितलं कृष्णा बरं जाऊ दे म्हटले, तू जाणार नाही मला माहिती आहे, त्यापेक्षा असं कर म्हटले, इथं लक्ष ठेवू, एखादा म्हटले या ठिकाणी मांजर येईल, हे मोदक खाईल, उष्टे करील नवस म्हटले तसाच अपुरा राहील. त्यांनी सांगितलं एवढा मोठा बोका असल्यावर मांजर कशाला येईल म्हटले, हो येणार नाही. हा जा. भगवान परमात्मा या ठिकाणी गेला. आपलं यशोदा गेली, काड्याची भीती घेऊन आली, आणि आल्याच्या नंतर पाहते तर मोदकही नाही, गणपतीही नाही. विचारलं ए कृष्णा, अरे इथं मोदकही दिसत नाही, देवही दिसत नाही, कुठं गेलं ते म्हटले मला काय माहिती, खरं सांगतो का म्हटले, नाही तर काठीने मारीन. त्याने सांगितलं अगं खरंच ना. शेवटी तो रडायला लागला, घाबरल्या बोलायला लागला. तो म्हटला उंदरावरती बसून या ठिकाणी मोठ्या बाबाचा पोटाचा बाबा आला म्हटले, आणि त्यांनी सर्वचे सर्व मोदक खाऊन टाकले, मला पण धरायला लागला होता, तुला तर काय केलं नाही. ती म्हणले मला कशाला काय करतो, त्याला माहिती मी कोण आहे ती म्हटले या ठिकाणी. अर्थात अशा अनेक खोड्या केल्या. देवासीच पुसे देव काय झाला, हासे आले बोला यशोदेच्या. त्यांनी गणपती बाप्पाला नाही, आणि आसराला नाही, मावलायला नाही, कोणालाच नव्वद चालणार नाही. आता यापेक्षा म्हटले याला आता गावामध्ये ठेवायचं नाही, याला काय करायचं शाळेमध्ये घालायचं. पहिल्या काळामध्ये शाळा म्हणजे काय, गाई राखणं. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं उद्यापासून उद्या जाई राणा सवे घेऊन या गोधना. त्यांनी रानात तर रानात, आणि सर्व गोपाळांना सर्वांना या ठिकाणी आव्हान केलं उद्यापासून आपल्याला गाई राखण्याकरता शाळेमध्ये म्हणून कुठं जायचं आहे, वृंदावनामध्ये जायचं आहे. आणि आव्हान केलं अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, अरे गाया घेऊन सारे गोपाळ राना. आणि मग सर्वचे सर्व असणाऱ्या गाया, सर्व गोपाळ आणि भगवान परमात्मा हात मारतात, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, सारे तसे धेनू सावळा जगजेठी. भगवान परमात्म्यांनी खांद्यावरती घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली, शिदोरी बरोबर घेतली, आणि सर्व शिदोरी असेल सर्व गायी घेऊन भगवान परमात्मा वर या ठिकाणी कुठं चालला आहे तर वृंदावनामध्ये वर्णन केलं. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी, असं वर्णन केलं गेलंय. भगवान परमात्मा गायी राखण्याकरता कुठं गेला, वृंदावनामध्ये. गायी चरायला लागल्या, गायी आनंदी झाल्या. गायींना या ठिकाणी आता भरपूर भूक लागली होती, त्यामुळं गायी सर्वत्र या ठिकाणी चरायला लागल्या. पण याने सांगितलं गायी चरायला लागल्यात, निवांत आहेत आपण, पण निवांत बसायचं नाही, काहीतरी खेळ खेळायचा. मग त्या काळाचे खेळ महाराज म्हणतात विटी दंडू चेंडू लगोऱ्या नाना परी, खेळ मांडी येला यमुनेच्या ती, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. अर्थात या ठिकाणी विटी काय, विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी, खेळ मांडीला यमुनेच्या तीरी, यमुनेच्या तीरावरती खेळ मांडला. आणि मग खेळ मांडल्याच्या नंतर काही गोपाळ म्हटले देवा 2 वाजले, भूक लागली पोटामध्ये, सकाळपासून या ठिकाणी काहीच खाल्लं नाही, कावळं चिमण्या ओरडायला लागल्या, कुठपर्यंत खेळायचं म्हटले या ठिकाणी. त्यातले गोपाळ खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, म्हणून म्हटले या ठिकाणी देवा आता जेवलं पाहिजे. पण भगवान परमात्म्याने सांगितलं जेवायचं असेल तर आज आपण रोज जसं जेवतो ना तसं जेवायचं नाही, तर आज काय करायचं म्हटले या ठिकाणी सर्व शिदोरे आहेत त्या आपण आपल्या आणा झाली आता वेळ म्हणती, आणा शिदोऱ्या काम सारोनी सकळ, आले आवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती, आणा शिदोऱ्या. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान परमात्मा एका खडकी सोडीला मोठा आजचा दहिकाला गोमटा, एका खडकावरती भगवान परमात्मा थांबले. सर्व गोपाळांना बोलवलं, सर्व गायी एकत्र केल्या आणि गोपाळांना पण एकत्र केलं, सर्वांना कमलाकार बसवलं. शिदोरे एकत्र करत असताना त्याने सांगितलं अरे तू म्हटले काय आणलंस म्हटले या ठिकाणी, माझी आहे तशी पाय चोरोनी आगा माये नवनीत आणावे, घरी जाऊन नवनीत घेऊन ये. त्याने सांगितलं अरे कशाचं घर म्हटले, तूच देवा आमचं ज्ञानदेवा घर चिदानंदी,
तुका म्हणे हरी कोणी नाही घरी नका कुरी धरू मज फाया वेगळी म्हटले देवा तूच आमचं घर आहेस. त्यांनी भगवान परमात्मा सांगितलं ठीक आहे. मग सर्व गोपाळांना कमलाकार बसवलं. भगवान परमात्मा मध्यंतरी देवळाचरणी या स्वरूपामध्ये दीड पायावरती या ठिकाणी उभा राहिले. आपली जी या ठिकाणी बासरी आहे ती या ठिकाणी उपरण्यामध्ये खोवली आणि काठी आहे ती बगलेमध्ये मारली. डाव्या हातामध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याने काला घेतला. उजव्या हातामध्ये अनेक प्रकारचे जे लोणचे आहेत त्या लोणचेच्या फटीसाठी सर्व या ठिकाणी लोणचं ठेवलं आणि प्रत्येकाला भगवान परमात्मा काला वाटायला लागला. याचं वर्णन शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये करतात. बिभ्रद वेणुम पठर जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो वस्त्रं तत् फलानिंगलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसदो नृतयास्वयी स्वर्गे लोको यज्ञ उजे यज्ञ बुब्बालकेदी पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान परमात्मा मौली ज्ञानेश्वर महाराज संत रविदास महाराज ज्ञानेश्वर